नमस्कार बालमित्रांनो, मागील तासाला आपण पाठ क्रमांक 3 पैज शिकलो। या पाठाचे वाचन केले। आज आपण या पाठाच्या स्वाध्यायावरील प्रश्नांवर चर्चा करणार आहोत। या स्वाध्यायात एकूण 7 मुख्य प्रश्न आहेत। त्यातील पहिला मुख्य प्रश्न, खाली दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। या प्रश्नात उपप्रश्न 3 आहेत। त्यातला पहिला प्रश्न, कार्तिकेय आणि गणपती कुणाची मुलं होती? पहा, किती सोपा प्रश्न आहे। कार्तिकेय आणि गणपती कुणाची मुलं होती? छान, ऐका उत्तर। कार्तिकेय आणि गणपती शिवाची मुलं होती। आता दुसरा प्रश्न, कार्तिकेय कोणावर आरूढ झाला? मित्रांनो, तुम्ही पाठाचे वाचन केले, स्वाध्याय सुद्धा तुम्ही सोडवला असेल, परंतु आता तुम्हाला त्याची उत्तरं तपासून घ्यायची आहेत। तुम्हाला उत्तरे येतात, परंतु तुम्ही तिथं तुमच्या मनातच बोलत आहात। मी इथून बोलतो ते तुम्ही नक्की करायचं की माझे उत्तर बरोबर आहे किंवा नाही, म्हणजे तुमचे स्वतःचे उत्तर बरोबर आहे किंवा नाही। जर तुम्ही चुकीचे लिहिलं असेल तर दुरुस्त करून घ्यायचे। तर प्रश्न, कार्तिकेय कोणावर आरूढ झाला? उत्तर आहे कार्तिकेय मोरावर आरूढ झाला। तिसरा प्रश्न, कार्तिकेय आणि गणपतीमध्ये स्पर्धा कोण जिंकलं? अगदी सोपा प्रश्न आहे, त्याचे उत्तर तपासून घ्या। कार्तिकेय आणि गणपतीमध्ये स्पर्धा गणपती जिंकले। आता मुख्य प्रश्न 2, खाली दिलेल्या प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। यातील उपप्रश्न 1, गणपती आणि कार्तिकेय कैलासावर काय काय करीत असत? उत्तर ऐका, गणपती आणि कार्तिकेय कैलासावर मनसोक्त विहार करीत आणि प्रसंगी विवादही करीत। उपप्रश्न 2, गणपती आणि कार्तिकेय यांच्यात कोण बुद्धिमान होते, कसे? उत्तर आहे गणपती आणि कार्तिकेय यांच्यात गणपती बुद्धिमान होते।
तर कसे? तर शास्त्रवचनाप्रमाणे माता म्हणजे पृथ्वी, पिता म्हणजे आकाश असल्याने गणपतीने मात्या पित्याची पूजा करून त्यांची प्रदक्षिणा घातली. म्हणून गणपती बुद्धिमान होते. प्रश्न 3. प्रदक्षिणेमध्ये कोण प्रथम आले? कसे? उत्तर: प्रदक्षिणेमध्ये गणपती प्रथम आले. शास्त्रवचनाप्रमाणे माता व पिताची प्रदक्षिणा घालून गणपती प्रथम आले. प्रश्न 4. रागावून कार्तिकेयाने काय केले? रागावून कार्तिकेय कैलास पर्वत उतरून दक्षिणेला निघाला. लांब जाऊन एका डोंगरावर चढला व कायमच्या तिथेच विसावला. पुढील मुख्य प्रश्न 3. खालील विधाने कोण कोणास म्हणाले ते लिहा. पहिलं विधान: जो जिंकेल त्याला हे माझ्या पुढ्यातले डाळिंब बक्षीस देईन. आता हे वाक्य, हे विधान कोण बोललंय आणि कोणास बोलले आहे तर तपासून घ्या. तर हे विधान शिव, कार्तिकेय आणि गणपतीला म्हणाले. विधान दुसरे: घालू दे त्याला, पण मी आधी तुम्हा उभयतांची पूजा करीन अन मग निघेन. तर हे विधान गणपती शिवला म्हणाले. तिसरे विधान: असे कसे केलेत तुम्ही? याने माझ्या आधी प्रदक्षिणा पुरी केली. हे विधान कार्तिकेय शिवला म्हणाले. पुढील मुख्य प्रश्न 4. खाली दिलेली वाक्य वाचा आणि लिहा. अगदी सोपं आहे. 4 वाक्य दिलेली आहेत, ते वाचायची आहेत आणि पाहून पाहून तसेच्या तसेच तुम्हाला सुंदर अक्षरात ते वाक्य लिहायची आहेत. म्हणजे तुम्हाला त्या वाक्यांचे अनुलेखन करायचे आहे. पुढील मुख्य प्रश्न 5. खालील विधानामधील चांगल्या गोष्टी समोर, बरोबरची आणि वाईट गोष्टी समोर चुकीची निशाणी तुम्हाला करायची आहे. पहिलं विधान आहे: गणपतीने आई वडिलांची पूजा केली. आता ही गोष्ट चांगली का वाईट? गणपतीने आई वडिलांची पूजा केली तर ही गोष्ट चांगली गोष्ट आहे. म्हणून ह्या गोष्टीच्या, ह्या ओळीच्या मागे जे रकाने दिलेले आहे त्यात तुम्हाला बरोबरची निशाणी करायची आहे. दुसरं विधान: सोनाली
अभ्यास करत नाही. आता ही सोनाली अभ्यास करत नाही, ही चांगली गोष्ट आहे किंवा वाईट गोष्ट आहे? तर ही वाईट गोष्ट आहे. म्हणून तिच्या या ओळीच्या समोर चुकीची निशाणी करायची आहे. तिसरं विधान, अमर पुस्तकाची पाने फाडतो. ही चांगली गोष्ट आहे किंवा वाईट? तर ही वाईट गोष्ट आहे. म्हणून या विधानाच्या समोर जे रकाने आहे तिथं तुम्हाला चुकीची निशाणी करायची आहे. चौथं विधान, संजय घरात पसारा करतो. तर ही सुद्धा वाईट गोष्ट आहे. तर इथं सुद्धा या रकान्यात तुम्हाला चुकीची निशाणी करायची आहे. 6वा प्रश्न, सूचनेनुसार करा. जी सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. त्यातील उपप्रश्न 1, पाठात आलेल्या नव्या शब्दांची नोंद करा. उदाहरणार्थ आकाश. एक नवीन शब्द या ठिकाणी दिलेला आहे, आकाश. तर असे नवीन शब्द जेवढे पण या ठिकाणी आले असतील ते शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. तुम्ही या ठिकाणी पैज हा शब्द तुमच्यासाठी नवा आहे, तुम्ही पैज लिहू शकतात. कीव हा शब्द नवीन आलेला आहे, तुम्ही या ठिकाणी कीव लिहू शकतात. आरूढ हा शब्द तुमच्यासाठी नवा आहे, तुम्ही हे लिहू शकतात. स्फुरणे, स्थूल, विसावला, लढवय्या, आदर, प्रदक्षिणा, बुद्धिमान असे कित्येक प्रश्न तुमच्यासाठी नवे असतील तर तुम्ही हे शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत. आता प्रश्न दुसरा, त्याच्यात ज्या शब्दांची नोंद केली आहे त्या शब्दांचे समार्थी शब्द लिहा. त्या ठिकाणी एक शब्द जो आकाश नवीन शब्द दिलेला होता आणि त्याच्या समार्थी शब्द या ठिकाणी आभाळ लिहिलेलं आहे. तर तुम्ही जे पण शब्द लिहिले असतील आणि त्याच्या समार्थी शब्द येत असेल तर तुम्ही तो लिहू शकतात. जसा पैज, तुम्ही त्याच्या समार्थी शब्द स्पर्धा लिहू शकतात. कीव शब्द आलेला होता तर तुम्ही त्याचं दया हा समार्थी शब्द लिहू शकतात. आदर या शब्दाचं तुम्ही लिहू शकतात मान किंवा सन्मान. स्थूल शब्द होता तर त्याच्यात तुम्ही लिहू शकतात लठ्ठ. तर असे तुम्ही हे शब्द लिहू शकतात. पुढे प्रश्न 3, पाठात आलेल्या खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. यात पहिला प्रश्न दिलेला आहे बुद्धिमान. आता बुद्धिमान शब्दाचा विरोधी शब्द तुम्ही लिहायचे आहे. लिहिलेला असेल तर तपासून घ्यायचे आहे. तर बुद्धिमानचा विरुद्ध शब्द तुम्ही लिहू शकतात मठ्ठ. 2, आधी. आधीचा विरुद्धार्थी शब्द नंतर. तिसरा शब्द आहे जिंकला. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो हारला. चौथा आहे खोटे. तर खोटेचे तुम्ही लिहू शकतात खरे. आता पान नंबर 14 वरती उपप्रश्न 4, वर आलेल्या समार्थी
आणि विरुद्धार्थी शब्दावरून वाक्ये बनवा. म्हणजे मागच्या पान नंबर 13 वरती आकाश आणि आकाशच्या समार्थी शब्द आभाळ होता, आणि तसंच या ठिकाणी बुद्धिमानच्या विरोधी मठ्ठ, आधीच्या विरोधी नंतर, जिंकलाच्या विरोधी हारला आणि खोटेच्या विरोधी खरे. तर या शब्दांचा वापर करून तुम्हाला या ठिकाणी वाक्य बनवायचं आहे. सुरुवातीला आकाश या शब्दाचा वापर करून आपण वाक्य बनवूया. तुम्ही तुमच्या पद्धतीने वाक्य लिहू शकतात. तर माता म्हणजे पृथ्वी, पिता म्हणजे आकाश. पहा, या वाक्यात आकाश शब्दाचा उपयोग झालेला आहे. तुम्ही या ठिकाणी दुसरं वाक्य सुद्धा लिहू शकतात की चंद्र आकाशात दिसतो. या ठिकाणी सुद्धा आकाश शब्दाचा उपयोग झालेला आहे. तुम्ही पाठात असलेले वाक्य किंवा इतर बाहेरील वाक्य सुद्धा लिहू शकतात. दुसरा शब्द मठ्ठ. मठ्ठ शब्दाचा उपयोग करून वाक्य बनवूया. गणपती मठ्ठ नव्हता. या ठिकाणी तुम्ही इतर शब्द लिहू शकतात की माझ्या वर्गात एक मुलगा खूप मठ्ठ आहे. तिसरा शब्द नंतर. आता वाक्य पहा. आधी कार्तिकेय निघाला, नंतर गणपतीने प्रदक्षिणा घातली. पुढचा शब्द हारला. कार्तिकेय स्पर्धेत हारला. पुढील शब्द खरे. नेहमी खरे बोलावे. याप्रमाणे तुम्ही इतर वाक्य सुद्धा बनवू शकतात. आता मुख्य प्रश्न 7. खाली दिलेल्या प्रत्येक शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. या ठिकाणी पहिलं विधान पहा. पहिला शब्द आहे सेनेचा मुख्य. तर जी सैन्य असतं आणि सैन्याचा जो मुख्य असतो त्याला काय म्हणायचं? सेनेचा मुख्य म्हणजे सेनापती. पुढे पहा. 2. देवाच्या अथवा मंदिराच्या भोवती गोल फिरणे. त्याला काय म्हणाल? देवाच्या किंवा मंदिराच्या भोवती आपल्याला गोल फिरायचं असेल, गोल फिरतो आपण, श्रद्धेने गोल फिरतो, त्याला काय म्हणतो आपण? छान. त्याला म्हणतात प्रदक्षिणा. तिसरं विधान पवित्र धार्मिक स्थळाची श्रद्धेने यात्रा करणे. त्याला काय म्हणायचं? तीर्थयात्रा. म्हणजे शब्द समूहासाठी एक शब्द. ओळ आपल्याला मोठी दिसते, विधान मोठं दिसतंय, पण त्याचा अर्थ म्हणजे अगदी एका शब्दात अर्थ येतो. त्याला म्हणून आपण शब्द समूहासाठी एक शब्द. आता पुढचा समूह, चौथं विधान आहे सिंहाच्या आकृतीचे आसन. तर त्याला काय म्हणायचं? कोणता शब्द त्याच्यासाठी? सिंहासन. कोणता शब्द आहे?
सिंहासन. तर मित्रांनो, याप्रमाणे तुम्हाला स्वाध्याय पूर्ण करायचे आहे. तुम्ही वही बनवलेली आहे, तर त्या वहीत या स्वाध्यायाचे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. अक्षर मात्र चांगले, सुंदर आणि व्यवस्थित काढायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला स्वतःला ते वाचता येईल. मित्रांनो, इथं प्रवृत्ती दिलेली आहे. या पिवळ्या रंगात पहा. कोणत्याही एका धार्मिक स्थळाला भेट देऊन त्या स्थळाचे वर्णन 5 वाक्यात तुमच्या शब्दात लिहा. मग तुम्हाला शक्य असेल तर कोणत्याही एका धार्मिक स्थळाला भेट द्यायची, किंवा तुम्ही मम्मी पप्पांसोबत, आई वडिलांसोबत आधी फिरून आले असणार, कधीतरी तुम्ही गेले असतील धार्मिक स्थळाला, तर ते वर्णन सुद्धा तुम्ही लिहू शकतात. तर हे वर्णन तुम्हाला 5 वाक्यात लिहायचे आहे. स्वतः प्रयत्न करायचे आहे. स्वतः विचार करून स्वतः वाक्य तुम्हाला बनवायचे आहेत. स्वतः प्रयत्न करायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला 3रा पाठ पैज हा पूर्ण झालेला आहे. तर तुम्ही पाठ वाचायचा आहे, त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे, आणि सोडवल्यानंतर पुन्हा त्या प्रश्नांची उत्तरांची वाचन तुम्हाला करायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पुन्हा भेटूया. आता मी निरोप घेतो. नमस्कार.